नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 17 जुलै रोजी भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. तर ही ट्रेन कोणत्या स्थानकादरम्यान धावते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच ही ट्रेन जींद ते सोनीपत या 2 स्थानकादरम्यान धावते. या हायड्रोजन ट्रेनचं उद्घाटन कोणी केलं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत या ट्रेनचं उद्घाटन केलं आहे. ही ट्रेन उत्तर रेल्वे क्षेत्रात असून याचं वैशिष्ट्य म्हणजे या डिझेलऐवजी हायड्रोजन इंधनाचा वापर केला जातो, ज्यामुळे यात 0 कार्बन उत्सर्जन होतं. मित्रांनो, या ट्रेनमध्ये ग्रीन हायड्रोजन वापरण्यात येतं. तर या ग्रीन हायड्रोजन विषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. ग्रीन हायड्रोजनची निर्मिती पाण्याचे इलेक्ट्रोलायसिस करून केली जाते व या इलेक्ट्रोलायसिससाठी यात सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जेचा वापर केला जातो, ज्यामुळे यात कार्बनचं उत्सर्जन 0% इतकं असतं. हायड्रोजनचे इतर सुद्धा इंधन प्रकार आहेत, ज्यात ब्लू हायड्रोजन याची निर्मिती नैसर्गिक वायूद्वारे केली जाते व यात कार्बन कॅप्चर आणि स्टोरेज तंत्रज्ञानाचा वापर करून CO2 हवेत न सोडता जमिनीखाली साठवला जातो. हायड्रोजन इंधनाचा तिसरा प्रकार आहे ग्रे हायड्रोजन. याच्या निर्मितीसाठी सुद्धा नैसर्गिक वायू आणि मिथेनचा उपयोग केला जातो. पण या हायड्रोजन निर्मिती दरम्यान जो CO2 तयार होतो तो थेट हवेत सोडला जातो. यासाठीच याला ग्रे हायड्रोजन या नावानं ओळखलं जातं. सध्या जगात याचाच सर्वात वापर असून यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. हायड्रोजनचे इतर सुद्धा प्रकार आहेत, ज्यात ब्लॅक अथवा ब्राऊन हायड्रोजन व याच्या निर्मितीत कोळशाचा वापर केला जातो. आणि या पिंक हायड्रोजन प्रकारात हायड्रोजनच्या निर्मितीसाठी अणुऊर्जा वापरली जाते. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. आता हा प्रश्न पहा. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत 3रे स्थान पटकावताना देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला मागे टाकले? मित्रांनो, आता महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस हे 3ऱ्या स्थानावर आले असून त्यांनी याआधी 3ऱ्या स्थानावर असलेल्या शरद पवार यांना मागे टाकलं आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या नोंदीनुसार 2430 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करून हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. याआधी शरद पवार यांनी 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं व त्यांनी या दरम्यान 2412 दिवस मुख्यमंत्री म्हणून कार्य केलं होतं. बऱ्यात पहिल्या स्थानावर कोण आहेत? तर वसंतराव नाईक हे 4096 दिवसासह पहिल्या स्थानावर आहेत. त्यांनी 11 वर्षे 78 दिवस महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेलं आहे. त्यांच्यानंतर विलासराव देशमुख हे 2686 दिवसासह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. देवेंद्र फडणवीस 2430 प्लस व शरद पवार हे 2412 दिवसासह 4थ्या क्रमांकावर गेले आहेत. पुढील प्रश्न. 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026च्या अधिकृत शुभंकराचे नाव काय? इमेजवरून तुमच्या लक्षात आलं असेल, या मॅस्कॉटला मयूर असं नाव देण्यात आलं आहे. बरं, यंदाच्या या 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिपचं आयोजन कुठे करण्यात येत आहे? तर आपल्या भारतातील नवी दिल्ली येथे याचं आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धा त्यागराज स्टेडियमवर 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान खेळवण्यात येतील. याचे आयोजक कोण आहेत? तर दिल्ली सरकार आणि भारतीय टेबल टेनिस फेडरेशनद्वारे संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे व या स्पर्धेमध्ये कॉमनवेल्थच्या 25 पेक्षा जास्त देशातील अव्वल खेळाडू सहभागी होतील. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. यंदाच्या या 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या मॅस्कॉटचं नाव मयूर असं आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारतातील पहिल्या स्पेस एक्सप्लोरेशन गॅलरीचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर आता भारतातील पहिल्या स्पेस एक्सप्लोरेशन गॅलरीचं उद्घाटन हे भोपाळ या शहरात करण्यात आलं. भोपाळ येथे या गॅलरीचं उद्घाटन 14 जुलै रोजी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते करण्यात आला आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्यात, त्यासुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. खाजगी गुंतवणुकीतून देशातील पहिला एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रात स्थापन करण्यात आला. संपूर्ण डीप टेक क्षेत्रासाठी व्यापक धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे. भारतातील पहिले सरकार संचालित AI विद्यापीठ हे कर्नाटक स्थापन करणार आहे. इजी कनेक्ट विमानसेवेच्या मॉडेलमध्ये समाविष्ट होणारे वाराणसी हे भारतातील पहिलं शहर ठरलं. भारताची पहिली
अर्बन टेस्ट बेड आणि एरोसोल वेधशाळा ही चेन्नईमध्ये स्थापन करण्यात आली. तर भारतातील पहिले विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्रालय हे केरळ या राज्यानं स्थापन केलं. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर्च्यून इंडियाच्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026च्या यादीत अव्वल स्थान कोणी पटकावले? तर या यादीमध्ये नीता अंबानी यांनी अव्वल स्थान पटकावलं आहे. नीता अंबानीनंतर या दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत? तर रोशनी नादर मल्होत्रा या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर रेड्डी सिस्टर्स या तिसऱ्या क्रमांकावर असून सावित्री जिंदल यांनी या क्रमवारीत चौथं स्थान पटकावलं आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बँकेने फिनस्पार्क ही राष्ट्रीय स्तरावरील सायबर सुरक्षा हॅकेथॉन सुरू केली? तर ही जी फिनस्पार्क सायबर सुरक्षा हॅकेथॉन आहे याची सुरुवात बँक ऑफ महाराष्ट्राद्वारे करण्यात आली. याचा उद्देश काय? तर बँकिंग सुरक्षा मजबूत करणे, AI आधारित फसवणूक शोधणे व अंतर्गत धोके ओळखणे हा या हॅकेथॉनचा मुख्य उद्देश आहे. व या हॅकेथॉनमधील विजेत्यांना 10 लाखांपेक्षा जास्त रकमेचे बक्षीस सुद्धा दिले जाणार आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, ITTF मेन्स डबल जागतिक क्रमवारीत द्वितीय क्रमांक पटकावणारी भारताची पहिली पुरुष टेबल टेनिस जोडी कोणती ठरली? तर आता या ITTF मेन्स डबल जागतिक क्रमवारीत द्वितीय क्रमांक पटकावणारी मानव ठक्कर व मानुष शाह ही भारताची पहिली पुरुष टेबल टेनिस जोडी ठरली आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल, तर पक्क लक्षात ठेवा, टेबल टेनिसच्या इतिहासात जागतिक क्रमवारीत द्वितीय क्रमांक पटकावणारी मानव ठक्कर ही भारताची पहिलीच पुरुष जोडी ठरली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अंतर्गत लोकपालांची तिसरी वार्षिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर या अंतर्गत लोकपालांच्या तिसऱ्या वार्षिक परिषदेचं आयोजन मुंबईत करण्यात आलं. मुंबईत ही परिषद 13 जुलै रोजी RBIद्वारे आयोजित करण्यात आली. व या परिषदेचा उद्देश काय होता? तर नियमन केलेल्या वित्तीय संस्थांमधील ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करणे आणि ग्राहक सेवेची पातळी सुधारणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण परिषदा पार पडल्यात, त्यासुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. दुसऱ्या पॅक सिलिका शिखर परिषदेचं आयोजन वॉशिंग्टन DC येथे करण्यात आलं. 16वी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषद नवी दिल्ली. पहिल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं आयोजन नवी दिल्ली. पहिली भारत इनोव्हेट समिट फ्रान्समधील निस या शहरात पार पडली. 73व्या ईशान्य परिषदेचं आयोजन शिलाँगमध्ये करण्यात आलं. शांग्रीला डायलॉगचं आयोजन सिंगापूरमध्ये करण्यात येतं. तर भारताची पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल जल शिखर परिषद ही बँगलोर या शहरात आयोजित करण्यात आली. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय न्याय दिन हा 17 जुलै रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 17 जुलै रोजीच का साजरा केला जातो? तर 17 जुलै 1998 रोजी 120 देशांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या रोम कायद्यावर स्वाक्षरी केली होती. यासाठी याच्या स्मरणार्थ दरवर्षी 17 जुलै रोजी हा आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, जगातील पहिला व्यावसायिक अणुऊर्जेवर चालणारा उपग्रह कोणत्या कंपनीने प्रक्षेपित केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे SpaceX या कंपनीने हा उपग्रह प्रक्षेपित केला. या उपग्रहाचं नाव काय? तर बोर असे या उपग्रहाचं नाव असून या उपग्रहाचा विकास सिटी लॅबद्वारे करण्यात आला आहे. या उपग्रहाचं प्रक्षेपण फाल्कन 9 रॉकेटद्वारे 7 जुलै रोजी करण्यात आलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, रॉयल सोसायटीची फेलो मिळवणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला कोण ठरल्या? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.